हॅलो, नमस्कार। या ठिकाणी भैरवनाथ क्रीडा मंडळ यांच्या वतीनं आज हा दरवर्षीप्रमाणे कबड्डीचा क्रीडांगणावर कबड्डीच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। भैरवनाथ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे त्यांचे सदस्य आणि या व्यासपीठावरचे आमचे वाडकर काका, जाधव काका आणि उपस्थित सर्व मंडळी, महिला इथे या ठिकाणी छान चांगल्या संख्येने उपस्थित आहेत। मला आनंद वाटला, कारण दरवेळेला फक्त ठराविक 2-3च असतात, पण यावेळेला महिलांचीही संख्या वाढलेली आहे, त्यामुळे मला आनंद वाटतो आहे। आणि आज हा जो कबड्डीचा आपल्याकडे दरवर्षी म्हणजे हा शहर मर्यादित असला, या ठिकाणचे त्यांचा हेतू असा आहे की आपला कोणीतरी मित्र आपल्या गावातील पुढे जावा आणि आनंद सांगायला या गोष्टीचा वाटतो की याच ठिकाणी याच मैदानामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेला आपलाच इथला याच विभागातला याच मंडळातला सुजय, मला वाटतं भुसाणे ना, सुजयच ना त्याचं नाव, तो शहरामध्ये एका कंपनीमध्ये नोकरीला आहे। आता पुन्हाही तो पुन्हा गेलेला आहे नोकरीला, आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने शहरामध्ये असणाऱ्या खेळांमध्ये कबड्डीच्या स्पर्धांमध्ये तो भाग घेतो आणि उत्कृष्ट कामगिरी करतो। त्यामुळे इथल्या मंडळाचं जे जो हेतू आहे की कोणी ना कोणीतरी पुढे जावं आणि शहरामध्ये आपल्या गावाचं नाव जावं, पुढे जावं, आणि आपल्या मंडळातलाच एक खेळाडू पुढे जातो आणि तिथे तो नाव कमवतो, तेव्हा अभिमान वाटतो की ज्यावेळेला मला व्हॉट्सअपवर तो फोटो पाठवतो, मला जाम आनंद वाटतो की आपली मुलं काहीतरी हेतू ठेवून या ठिकाणी सामने भरवतात। काय फार मोठे त्या ठिकाणी बक्षिसाचा किंवा ह्याचा उद्देश नसतो, पण सर्व आपल्या शहरातले संघ यावेत आणि त्याने एकत्र येऊन चांगला खेळाडू पुढे व्यावसायिक खेळाडू व्हावा, असं सुद्धा त्यांचा एक हेतू आहे। आणि हा हेतू त्यांचा नक्कीच सफल हो अशी मी अपेक्षा करते। सगळ्यात महत्त्वाचं, हा जो आपला भारतीय खेळ आहे तो महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे आणि त्याचा उगम महाराष्ट्रातच झालेला आहे। या खेळाचं वैशिष्ट्य असं आहे, याला कुठलंही साहित्य लागत नाही, फक्त एक ग्राउंड लागतं आणि त्या ग्राउंडमध्ये खेळणारे जे खेळाडू असतात त्यांची जी सांघिक वृत्ती आहे ती याच्यातून आपल्याला जोपासायची असते। हेच त्यातलं या कबड्डीच्या खेळातलं एक महत्त्वाचं तत्त्व आहे। कारण संघ, कबड्डीचा संघ, क्रिकेटचा संघ, पण जर कबड्डीतल्या एका जरी खेळाडूची जराशी चूक झाली तरी ती संपूर्ण संघाला ती फार महागात पडते। अगदी या खेळाचं वैशिष्ट्य असं आहे, शेवटच्या क्षणाला सुद्धा खेळाचा निर्णय बदलू शकतो। एखादा पराजित होणारा संघसुद्धा एका शेवटच्या क्षणात सुद्धा विजयी होऊ शकतो। तर तुम्हाला सांगण्याचा माझं एकच, मी काही जास्त वेळ घेत नाही कारण लवकर सुरुवात करायची आपल्याला। या ठिकाणी मला बोलवलं आणि मला उद्घाटनाची संधी दिली, त्यामुळे या ठिकाणच्या भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय त्यांचे आभारी आहे। अतिशय मेहनत घेऊन त्यांनी मेहनत घेतलेली आहे, म्हणजे आर्थिक सगळ्या प्रकारचा भार सगळ्यांनी सोसलेला आहे। तर त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा। आणि इथे आलेले जेवढे संघ आहेत आपल्या शहरातले त्या सगळ्या खेळाडूंना अगदी कोणत्याही प्रकारचा वाद न घालता अगदी निर्विघ्नपणे पार पाडा आणि म्हणजे प्रेमाने न भांडता या ठिकाणी तुम्ही ते क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पडा। आणि या ठिकाणी जे तुमचे आपले निवेदक आलेले आहेत, वाणी त्यांनी अतिशय, मी खूप ठिकाणी त्यांची कॉमेंट्री ऐकलेली आहे। मला आनंद वाटतो की आपल्या गावातला एवढा चांगला एक माझा विद्यार्थी नाही आहे, तो माझा तसा भाऊ लागतो, पण सांगण्याचा उद्देश अतिशय उत्कृष्ट अशी कॉमेंट्री करतो, त्यालाही माझ्या शुभेच्छा आहेत। आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, खूप वेळ घेतला त्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद मॅडम, खरोखरच आपलं योगदान फार महत्त्वाचं आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण हे ग्राउंड तर फार उपलब्ध करून दिलंच, परंतु त्याहीपेक्षा भरघोस अशी राशी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली। प्रथम क्रमांकाचं 10,001 रुपयाचं पारितोषिक